नमस्कार. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. येणारे नवीन वर्ष सर्वांना सुखसमृद्धी भरभराटीने जावं. गुंतवणुकीचा विचार केला तर येणाऱ्या वर्षामध्ये स्टॉक मार्केटमधनं चांगले रिटर्न येऊ शकतात. अर्थात इथे रिस्क ही आहे, पण आपण जेव्हा म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करू त्यावेळी आपली ही रिस्क खूप कमी होते, कारण आपण एखाद्या चांगल्या फंड मॅनेजरकडे आपल्या पैशाचे व्यवस्थापन सोपवलेलं असतं. गेल्या काही वर्षाचा अनुभव जर बघितला तर भारतात ही इकॉनॉमी अर्थव्यवस्था ही जगामध्ये वाढत राहिलेली आहे. त्यामुळे बाहेरून सुद्धा लोक भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत. ही इन्व्हेस्टमेंट वाढत चाललेली आहे. आपणही त्याचा जरूर उपयोग करून घेतला पाहिजे. अर्थात शेअर मार्केट म्हटलं की रिस्क ही आली, परंतु आपण जर SIP केली तर आपण आपली ही रिस्क खूप कमी करू शकतो. SIP मध्ये सातत्य ठेवून आपण चांगली वेल्थ क्रिएट करू शकतो. लमसम पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर हायब्रिड स्कीम्स आहेत, याचा विचार करता येतो. म्युच्युअल फंडामध्ये अनेक सोयी आहेत, पण त्या सोयींचा आपण व्यवस्थित उपयोग करून घेऊन आपण नवीन येणारा जो आपला भावी आयुष्य जे आहे ते आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतो. इन्शुरन्स, मेडिक्लेम ह्या गोष्टी आवश्यक आहेतच, पण आपण इन्शुरन्सचा विचार केला तर इन्शुरन्स हा आपल्यानंतर मागच्यांना जास्त उपयोगाला येतो. मेडिक्लेम आपण आजारी पडतो तेव्हा उपयोगाला येतो. पण आपण जेव्हा आपल्या आयुष्य इन्कम थांबतं, आपली जेव्हा नोकरी थांबते, आपण व्यवसायात जेव्हा निवृत्त होतो त्यावेळी मोठा प्रॉब्लेम असतो की आपल्याला कोण सांभाळणार. ह्याच्याकरता आपल्याला म्युच्युअल फंडाची SIP उपयोगाला येते. थोडक्यात रिटायरमेंट प्लॅनिंग आपण म्युच्युअल फंडातून करू शकतो. नुसते रिटायरमेंट प्लॅनिंग तर पुढच्या आणि अनेक खर्च, जसे मुलांचे शिक्षण आहेत, आजकाल मोठे खर्च आहेत, परदेश प्रवास आहे, हा सुद्धा मोठा खर्च आहे. या अनेक गोष्टीकरता आपण SIP वापरू शकतो. SIP काय तर दरमहा नियमितपणे म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवणे. SIP ही गोष्ट अशी आहे की सातत्य ठेवले तर त्याचा फायदा चांगला मिळतो. अगदी आपण जुन्या लोकांचे उदाहरण घ्यायचं म्हटलं तर जुन्या लोकांकडे PF हा जो प्रकार होता, हा म्हणजे काय होता तर लोकांनी 30-40 वर्ष एका ठिकाणी कामं केली आणि दरमहा ते काही ना काही पैसे तिथं साठवत होते. त्यामुळे झाले काय की जेव्हा ते निवृत्त झाले तेव्हा रिटायर होताना त्यांना एक मोठी अशी रक्कम मिळाली की जिथे कल्पनाही ते करू शकत नव्हते. थोडक्यात SIP हे त्याचं नवीन स्वरूप आहे. सगळ्यांनी याचा जरूर विचार करा. SIP सुरू करा. SIP सुरू करा, कुठलाही मुहूर्त बघायची नाही. पण त्यातनं काही लोकांचं असतं, मी 1 तारखेला करीन, मी पहिल्या महिन्यात करीन, नवीन वर्षात करीन, वगैरे वगैरे वगैरे. आता एक गंमत म्हणजे अशी आहे की 1 जानेवारी 2024 1 तारखेची महिन्याची पहिली तारीख आहे. जानेवारी हा महिना पहिला महिना आहे. सोमवार हा आठवड्यात पहिला दिवस आहे. तर सगळ्याच दृष्टीने हा दिवस जो आहे पहिला दिवस आहे. तर 1 तारखेपासून तुम्ही तुमची SIP जरूर सुरू करा. अर्थात फक्त 1 तारखेला SIP करता येते असं काहीही नाही. तर तुम्हाला जेव्हा केव्हा वाटेल त्यावेळी SIP सुरू करा. SIP सुरू करणं हे महत्त्वाचं आहे. SIPची तारीख महिन्यातली कुठलीही चालते. त्यामुळे तुमच्या सोयीप्रमाणे SIP सुरू करा आणि तुमचे पुढचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम करा.